ह्या श्रीरामकृष्ण आश्रम उस्मानाबादमध्ये एक वार्षिक शिबिर करतो. श्रीरामकृष्णांची जयंतीच्या आधी यावर्षी श्रीरामकृष्ण जयंती 4 मार्चला आहे. त्यानंतर मग खूप तापायला सुरुवात होते, उन्हाळ्यात गरम व्हायला सुरुवात होते. आता थोडंसं बरं आहे, आता सुरू झाला आहे उन्हाळा, थोडाफार वसंत ऋतू आहे. त्यामुळे आपण आधी करतो आणि दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सायंकाळी आपण एक प्रवचन करतो. प्रयत्न करतो आहे आपण. मध्येच कोरोनामुळे व्यवधान आलं, त्यामुळे गेली 2 वर्ष आपण इथे काही करू शकलो नाही. पुन्हा आपण सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आजचा विषय आहे यशस्वी जीवनासाठी आध्यात्मिकता हवी. हा समोर तुम्हाला दिसेल लिहिलेला. चाळीस मिनिटांच्या 3 सत्रांमध्ये आपण हा विषय बघण्याचा प्रयत्न करू. यशस्वी जीवन म्हणजे काय आणि आध्यात्मिकता म्हणजे काय आणि यशस्वी जीवन आणि आध्यात्मिकता यांचा संबंध काय, याविषयी आपण आता विचार करू. आता इथे जग सगळे बसलेले आहेत, बहुतेक सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, सुविद्य नागरिक आहेत आणि त्यांचा ह्या विषयामध्ये व्यासंग आहे, वाचन आहे, श्रवण आहे आणि बऱ्यापैकी कल्पना आहे. ते यशस्वी जीवन आणि यशस्वी जीवन, प्रत्येकाच्या काही ना काहीतरी आपल्या कल्पना असतात आणि त्या कल्पना काही गोष्टींवर आधारलेल्या असतात. त्याच्यामागे पृष्ठभूमी असते. आपल्याला लहानपणापासून यशस्वी जीवन म्हणजे काय हे जरी सरळ सांगितलं नसलं तरी सांगितलं जातं वेगळ्या पद्धतीने. त्यासाठी प्रयत्न केला जातो. आपले पालक असतात, आईवडील, ते प्रयत्न करतात. ते कसा प्रयत्न करतात की मुलांनी यशस्वी व्हावं. हा कारण मोठा होणार, दररोज तो मोठा होणार, तर तो यशस्वी झाला पाहिजे. कोणत्याही पाल्याला किंवा आईवडिलांना वाटत नसतं की आपला मुलगा अपयशी व्हावा किंवा आपल्या स्वतःला पण वाटत नसतं की आपण अपयशी व्हावं. प्रत्येकाला वाटत असतं की आपण यशस्वी व्हावं. अपयशी होण्यासाठी कोणी कधी प्रयत्न करत नसतो. प्रत्येकजण प्रयत्न करतो यशस्वी होण्यासाठी. नथिंग लाईक सक्सेस. यशासारखं दुसरं काहीही नसतं. यश म्हणजे यश. आपल्याला यश मिळालंच पाहिजे. त्याला काही पर्याय नाही आहे, विकल्प नाही आहे. कारण आपल्याला कळतं यश म्हणजे हे आपल्याला अशी गोष्ट आहे की आपल्या पदरात पडली पाहिजे. अपयश म्हणजे आपल्या दूर पाहिजे, जवळ नको. ते जितकं दूर तितकं बरं. यश आपलं जितकं जवळ तितकं चांगलं. मग आपण प्रयत्न करत असतो, जन्मभर प्रयत्न करत असतो. असं प्रयत्न करता करता आपण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन पोचतो. मग मागे येऊन बघतो, त्याला सिंहावलोकन म्हणतात. सिंह काही पाऊल पुढे जातो आणि नंतर मागे वळून बघतो. अवलोकन म्हणजे बघणं. मागे कोणी नाही तर
नाही, त्याला सिंहावलोकन म्हणतात. थोडं समोर गेलं की आपण आयुष्याच्या मागे वळून बघायला पाहिजे. आणि मग आपण किती यशस्वी आहोत आणि किती आपण यश मिळवू शकलो नाही, किती कमी पडलो. थोडंसं आपण आपल्या आत थोडं वळून बघितलं तर बरं. आणि आपण सतत प्रयत्न करत असतो. युवकसुद्धा सतत प्रयत्न करत असतो. थोडं लहान वय सोडून दिलं की ज्यावेळी त्याला समजत नाही, 5-6 वर्षाच्या मुलाला समजत नसतं, तो अबोध असतो, त्याला त्याची जाणीव नसते. यश म्हणजे काय समजत नाही, अपयश म्हणजे काय समजत नाही. त्याच्यामुळे तो आनंदी असतो. तो नेहमीच उड्या मारत असतो, ओरडत असतो, आडत असतो, गात असतो. कारण तरी यश आहे अपयश काही फिकर नसतो. तो वेदांती असतो एक प्रकारे. वेदांतामध्ये यशो अशा म्हटलं की त्यामध्ये म्हटलं आहे की नाही, लाभा लाभो जया जयो ततो युद्धायुज्यस्व नैवम प्रापमवाप्स्यसि अवाप्स्यसि. म्हणजे लाभ अलाभ, काय मिळालं आणि काय नाही मिळालं, जय झाला की पराजय झाला, याच्याशी तुम्ही समबुद्धी बाळगा. ह्या दोन विरुद्ध गोष्टी नाही आहे, एकच गोष्टी आहे. लहान मुलाला काही कळत नाही म्हणून तो नेहमी आनंदी असतो. आपल्याला जेव्हा कळायला लागतं तेव्हा आपण दुःखी होतो, काळजी करायला लागतो. आपल्याला इतकं जमतं, बाकीचं जमत नाही, ते पण जमायला पाहिजे. कसं जमेल ते. आणि ह्या गोष्टींना आपण खूप गंभीरपणे घेतो किंवा गंभीरपणे घ्यावं असं आपल्याला वाटतं आपल्या मुलाबाळांनी, ज्यांची जबाबदारी आपल्यावर आहे. मग याच्यामध्ये आध्यात्मिकतेचं काय स्थान आहे, आध्यात्मिकतेचा याचा काय संबंध आहे, यशस्वी होण्याचा आणि आध्यात्मिकतेचा काय संबंध आहे, हा आजचा आपला विषय आहे. आपण जसं मी म्हटलं 3 सत्रांमध्ये आपण बघणार आहोत विषय. पण थोडंसं आपण पटकन जर आपल्याला काही निकष वापरावं लागतात आणि काही कसोट्या वापरावं लागतात. जसं सोनं असतं ना, चाणक्याने म्हटलं आहे, फार विद्वान होता, की सोन्याची कसोटी केली जाते. कशी केली जाते? घासून केली जाते, कापून केली जाते, जाळून केली जाते, तोडून केली जाते. आणि त्या सगळ्या कसोट्यांवर जर ते उतरलं सोनं तर आपण म्हणतो हे असली सोनं आहे, नाहीतर ते नकली सोनं आहे, त्याची किंमत कमी होऊन जाते. तसंच माणसाचं पण असतं. माणूस किती चारित्र्यवान आहे, किती सहनशील आहे, किती सभ्य आहे, किती विचारशील आहे, या सगळ्या गोष्टींमधनं माणसाची परीक्षा होत असते. मग त्याला यश म्हटलं जातं की ते यशस्वी आहे. आता तो विषय आपण विस्ताराने बघणार आहोत जितकं शक्य आहे, जितका वेळ आपल्याकडे उपलब्ध आहे. परंतु एक साधी गोष्ट जर आपण बघितली, पटकन आपण त्याला मापू शकू. कारण नेहमीच की आपले मापदंड आपल्याकडे उपलब्ध नसतात. सहजपणे उपलब्ध होणारा एक मापदंड आहे, कसोटी आहे. इतक्या वर्षांमध्ये आपण वेगवेगळं काहीतरी आपल्या पद्धतीने आपण जीवन जगलो. म्हणजे आपल्याला आनंदी व्हायचं आहे, सुखी व्हायचं आहे. कोणी दुःखी होण्यासाठी काही प्रयत्न करत नसतो, सुखी होण्यासाठीच प्रयत्न करत असतो. आता प्रत्येकाला सुखी व्हायचं आहे, पण सुखी होण्यासाठी काय आवश्यकता आहे? एक चांगल्या मनाची आवश्यकता आहे. चांगलं मन ते आवश्यक आहे. चांगल्या मनाचा माणूस सुखी होण्याची आपण त्याची खात्री देऊ शकतो, गॅरंटी देऊ शकतो. मग सुखी मन कसं होईल आहे? ते शुद्ध मन सुखी असतं. पवित्र मन जर असेल तर सुखी असेल. आपलं मन जितकं अपवित्र असेल तितकं आपण दुःखी राहू. मग अपवित्र मन किंवा कलुषित मन, दूषित मन हे अशांत असतं. अशांत मन हे एकाग्र नसतं. आणि एकाग्र नसेल तर तुम्ही कोणत्याच गोष्टीमध्ये यश मिळवू शकत नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात
की मला जर पुन्हा शिक्षण घ्यायची गरज पडली तर मी आज आपल्याला इतके विषय शिकवले जातात शालेय स्तरावर, महाविद्यालयीन स्तरावर, आणि त्यानंतरसुद्धा ते मी शिकणार नाही. आधी मी शिकेन मन एकाग्र कसं करायचं ते. कारण साऱ्या शिक्षकाचं सार आहे, शिक्षणाचं सार आहे मनाची एकाग्रता शिकणं. आपण सगळे सुशिक्षित आहात, बसलेले माझ्यासमोर सुशिक्षित आहात, तुम्हाला बरंच आहे. आता आपण आपलं मन किती एकाग्र करू शकलो. स्वामीजी म्हणतात मी जर माझं मन एकाग्र करू शकेन तर मी आज आपण इतकं संपूर्ण आयुष्य घेतो शिकण्यासाठी, मी काही वेळातच शिकू शकेन. आपलं मन एकाग्र नसल्यामुळे आपल्याला शिकायला फार अडचणी येतात. लहान मुलांचं मन फार एकाग्र असतं, छोट्या मुलांचं मन 1 वर्षाचा, 1.5 वर्षांचा, 2 वर्षांचा होतो आणि त्याला शाळेत जावं लागत नाही, त्याला कोचिंगची गरज नाही आहे, त्याला ब्लॅकबोर्डची गरज नाही आहे, शिकवणाऱ्याची गरज नाही, कशाची गरज नाही. पण त्याला जे काही व्यक्त करायचं असतं तो अगदी बोलू शकतो, फाडफाड बोलू शकतो. की म्हणून त्याला थांबावं लागतं. हा किती बोलतो, लहान मुलं किती बोलतात, छोटी बाळं खूप जास्ती बोलतात, तर खूप बोलायचं असतं त्यांना. पण किती कमी वेळामध्ये तो भाषा शिकतो बघा. त्याला आपण मातृभाषा म्हणतो, आईची भाषा म्हणतो की नाही. किती पटकन शिकतो तो. 1.5-2 वर्षांचा बालक, त्याला काहीही साह्य नसतं, पण तो पटकन शिकतो. आणि नंतर मग आपण भाषा शिकत बसतो, आपलीच मराठी भाषा आपण शिकत बसतो. धड आपल्याला आपल्या भाषा बोलता येत नाही, लिहिता येत नाही, व्यक्त करता येत नाही. परकी भाषा तर सोडूनच द्या, आपलीच भाषा आपल्याला बोलता येत नाही, शुद्धपणे बोलता येत नाही. याची कारणं बरीच आहेत. पण आपलं मन एकाग्र राहत नाही. लहान मुलाचं मन एकाग्र होतं. आईला अगदी तिचा आग्रह असतो की मुलांनी लवकर शिकलं पाहिजे. कमीत कमी मला आई म्हटलं पाहिजे. पहिला शब्द आई आहे की नाही. ती आतुर असते त्याला शिकवला, आई म्हणणं शिकवायला. आणि ते मुलं आता मुलगा काय बोलणार, तो त्याला अजून जिव्हाच नसते, वाणीच नसते, पण तो प्रयत्न करत असतो, बोलण्याचा प्रयत्न करत असतो, सतत बोलण्याचा प्रयत्न. आई त्याला शिकवण्याचा प्रयत्न करते आणि मुलगा शिकवण्याचा. त्याचं ते कम्युनिकेशन छान असतं आहे की नाही. ती भाषा कुठल्याही जगाच्या कोणत्याही पुस्तकात नाही आहे. पण आई काहीतरी बोलते मुलाशी आणि मुलगा आईशी काहीतरी बोलतो, मुलगा किंवा मुलगी, आणि ते दोघांनी समजतं. ही हसते आणि तोही मुलगा हसतो, इतरांना काही समजत नाही. असं करता करता मुलगा बोलायला लागतो आणि स्पष्टपणे बोलायला लागतो. मुलाचं कुठेही अडत नाही, त्याला जे काही बोलायचं सगळं बोलतो आणि भरपूर बोलतो तो, कारण त्याची एकाग्रता. आपण जसजसे मोठं होतो तसतशी आपली एकाग्रता घालवतो, पण ते अपयश आहे की नाही. ते अपयश आहे, म्हणजे ते यश नाही आहे, अपयश आहे. आपण जसजसे मोठे होऊ तसतशी आपली एकाग्रता वाढायला पाहिजे. आपलं वय वाढतं ना, ज्या प्रमाणात आपलं व्यस्त प्रमाण काय होतं, आपलं वय वाढतं, सगळ्या गोष्टी कमी होतात, आपली एकाग्रता कमी होते, आपलं मन शांत होतं, आपलं सुख कुठेतरी चाललं जातं, आनंदी मन नाही राहत. काही कसं उलटं का होतं, सगळं उलटं होते बघा, सुलटं व्हायला पाहिजे. मग आपलं वय वाढतं, उंची वाढते, वजन वाढतं, आपली समज वाढते, त्याच प्रमाणामध्ये आपली एकाग्रता वाढायला पाहिजे. आपलं मनाची शांती वाढायला पाहिजे. शांती वाढली की आनंद वाढायला पाहिजे. आनंदाला सुख म्हणतात. सच्चिदानंद हे ब्रह्माचं वर्णन आहे. सच्चित सुख, ब्रह्म कसं असतं, सच्चित सुख स्वरूप असतं. म्हणजे ब्रह्माची ती गुण नाही आहे, ते ब्रह्मस्वरूपता तसं आहे की नाही. ब्रह्म आनंद नाही आहे, आनंदमय नाही, त्याला आनंदमय म्हणतात. तर ते ब्रह्म आनंदच आहे, दुसरं काहीच नाही तिथेमध्ये. नाही, म्हणून गीतेमध्ये त्याला आपूर्यमाणम म्हटलं आहे की नाही. आपूर्यमाणम म्हणजे अगदी काठोकाठ भरलेलं समुद्र. आपूर्यमाणमचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी की नाही. स शांतिमाप्नोति, जिथे सगळं काठोकाठ आहे, लबालब हिंदीमध्ये म्हणतात आहे की नाही, फुल टू द ब्रीम. तसंच आनंद हे त्याचं स्वरूप आहे, म्हणून त्याला आनंदमय कोश म्हटलं आहे की नाही. सर्वात शेवटचा कोश आहे आनंदमय. तिथे म्हणजे मय म्हणजे प्राचुर्य, मयत्व म्हणजे प्राचुर्यत्व. ते सोडून दुसरं काहीच नाही आहे. आनंद, आनंद आणि आनंद. तैत्तरीय उपनिषदामध्ये
आनंदमय प्रकरणच आहे ते. ब्रह्म आहे आनंदमय. ब्रह्मसूत्रामध्ये आनंदमय म्हटलं त्याला. आनंदमय ते प्रकरणच आहे त्याच्यामध्ये. ते उपनिषदामधलंच आहे ते. गीतेमध्ये सुद्धा ऐकांतिक सुख म्हटलं आहे, अक्षय सुख म्हटलं आहे त्याला. अक्षय सुखमश्नुते, त्याला अक्षय सुख मिळतं आहे, एकांतिक सुख मिळतं आहे. अक्षय म्हणजे ज्याचा क्षय नाही आहे, कमी जास्ती होत नाही आहे, एक रस आहे, सारखं आहे, असं त्याला मिळतं आहे. मग हे 5 कोश आहेत. सर्वात बाहेरचा कोश आहे शरीर, अन्नमय कोश त्याला म्हणतात. सर्वात आतला कोश आहे, शेवटचा कोश आहे आनंदमय कोश. तो ब्रह्माच्या सर्वात जवळचा आहे. अर्थात आपण स्वरूपतः आनंदी असायला हवं, सुखी असायला हवं. अशांतस्य कुतः सुखम. 2 अध्याय भगवद्गीता म्हणते, अर्जुना तू जर अशांत असेल तर कुठलं सुख? सुखाचा विचार सोडून देतो. अशांतस्य, जो अशांत आहे त्याला सुख नाही. मग यश मिळवण्यासाठी आपल्याला सुखी व्हायला पाहिजे. सुख मिळालं तर आपण समजूया यशस्वी आहोत. म्हणजे आपलं मन जर शांत असेल तर आपण यशस्वी आहोत. फक्त मी एक सुरुवातीला एक निकष वापरतो आहे की नाही. हा विषय बराच मोठा आहे की नाही. म्हणून अध्यात्माचा हा भाग आहे, लक्षात घ्या. त्याला खरं यश म्हणतो आपण. फक्त सुरुवातीला तुम्हाला एक पटकन कल्पना यावी. नाही तर अध्यात्म म्हटलं की आपल्या वाटते आपल्या डोक्यावरून जाणारी गोष्ट आहे, आपल्यासाठी नाही आहे ती. तरुणांना वाटतं की माझ्यासाठी नाही आहे सगळे. हे आपण जेव्हा बरंचसं काही आटोपल्यानंतर आता काही करायचं राहिलं नाही आहे की नाही, घरी बसून बसून काय करणार, जरा जाऊन या शिबिरात जाऊन या आपण की नाही, असं नाही. ते लहानपणापासून करण्याची गोष्ट आहे, अगदी बाळपणापासून करण्याची गोष्ट आहे. आपल्या कल्पना म्हणून म्हटलं, ज्या आईवडिलांनी आपल्यात शिरवल्या आहेत, आपल्या आजी आजोबांनी ज्येष्ठांनी शिरवल्या आहेत, आपले नातलग आहे, शेजारी पाजारी आहेत, आपली मित्रमंडळी आहेत, समाज आहे, देश आहे, जग आहे. त्यांनी जसं आपल्याला घडवलं तसं आपण घडवलं. आपण म्हणतो परिस्थितीने आम्हाला घडवलं. पण परिस्थिती काय एकाच प्रकारची असते काय? परिस्थिती आपल्याला घडवतो, पण आपण पण परिस्थितीला घडवतो. आपण पण परिस्थिती निर्माण करू शकतो. आणि त्यालाच म्हणतात बहादुरी, पराक्रम, सामर्थ्य, आहे की नाही. तुम्ही परिस्थिती बदलावा, तुमच्या हातात आहे ते, की नाही. आपण आज काय आहोत? आपण परिस्थितीला घडवलं आहे, नाही तर आपण कुठेतरी राहिलो असतो, आहे की नाही. आम्ही कालच संध्याकाळी अशी चर्चा करत होतो की नाही. इतर आलं असं काहीच नसतं झालं, औरंगाबादला गेल्यानंतर परत काहीतरी झालं, आहे की नाही. मोठ्या शहरामध्ये मोठ्या शक्यता असतात, पॉसिबिलिटी जास्ती असतात, आहे की नाही. म्हणजे काय, आपण परिस्थिती बदलवतो, परिस्थिती घडवतो आपण, की नाही. जशी परिस्थिती आपल्याला घडवते, पण हा बहाणा झाला की नाही. आपण परिस्थिती घडवू शकतो की नाही. जग आपल्याला अशांत करत आहे, दुःखी करत आहे, पण आपण परिस्थिती बदलवू शकतो की नाही. बदलणार कशी? त्याला अध्यात्माची आवश्यकता आहे. बाकी असा कोणताही उपाय नाही आहे की ज्याने तुमची परिस्थिती तुम्ही खऱ्या अर्थाने बदलवू शकाल, परिवर्तित करू शकाल. अशी कोणतीच गोष्ट नाही आहे. म्हणून अध्यात्माविषयी आपल्या मनामध्ये जर काही विचित्र कल्पना असेल, चुकीची कल्पना असेल, तर ती काढून टाकायला हवी, आहे की नाही. काढून टाकाल. माझ्या मनात विकल्प नाही आहे, मला श्वास घ्यायचा की नाही घ्यायचा आहे. मला असं वाटत नाही मी ठरवेल, मला श्वास घ्यायचा घेईल, नाही तर नाही घेणार, माझ्या इच्छेवर अवलंबून आहे. तसं नाही आहे. मला जगायचं, मला श्वास घ्यावाच लागेल. तिथे काही विकल्प नाही आहे, पर्याय नाही आहे, नो अल्टरनेटिव्ह. आणि जगायचं आहे ना, मग श्वास घ्या. श्वास घेता येत नसेल तर मग ऑक्सिजनवर राहा. डॉक्टर लोक तुम्हाला ऑक्सिजन लावतात, नसेल तर व्हेंटिलेटर लावतात. तुम्हाला जगवायचं आहे ना, कसंही करून जगवायचं आहे. तुम्ही जगलात तर बाकीच्या गोष्टी, नाही जगलात तर सगळं संपलं, मग फुल स्टॉप. मग जगायचं असेल तर श्वास घ्यावाच लागेल. जगायचं असेल तर अध्यात्म तितकंच आवश्यक आहे, किंबहुना त्यापेक्षा आवश्यक आहे. यासाठी की आपल्याला फक्त ह्याच पृथ्वीवर जगायचं नाही, आणखी पुढे बरंच जगायचं, अनंत काळ जगायचं आहे आपल्याला. अनंत काळ जगायचं असेल तर आपलं हे ज्ञान जे आहे याचं ते काही कामाचं नाही आहे.
म्हणजे अधिक आपल्याला उपयोगी पडणार नाही. म्हणून हा जो संबंध आहे हा आपल्या नीट लक्षात आला पाहिजे की अध्यात्म म्हणजे केलं तर केलं, नाही तर नाही केलं, किंवा आम्ही करतोच आहोत की अज्ञान, आम्ही तर धार्मिक धर्म पाळतोच आहोत, आम्ही घरी अगदी पूजा बरोबर करतो आहे, आहे की नाही. आम्ही देवाची पूजा केल्याशिवाय चहा पित नाही, चहाच काय पाणीसुद्धा पित नाही, आहे की नाही. आत्ताच आपण ते वाचलं की पूजा अर्चा होम हवन कुठपर्यंत, पूजा अर्चा होम हवन यज्ञयाग वगैरेंची धाव कुठवर. जर त्याच्या चरणी अनुराग उत्पन्न होईल तर मग या कर्मकांडांची आणखी आवश्यकता नाही. जोवर वारा वाहत नाही तोवरच पंख्याची गरज. हे उदाहरणं फार गरजेचे असतात, नाही समजणार नाही आपल्याला विषय. दक्षिणेची हवा आपण होऊन वाहू लागली की पंखा हाता वेगळा करतात, मग पंख्याची जरूरच काय इत्यादी. म्हणजे तुम्ही जे करता ते फार गरजेचं आहे, फार महत्त्वाचं आहे. आणि काही लोक काहीच करत नाही, तो भाग वेगळा, मग त्यांना काहीच मिळणार नाही. आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळी संध्याकाळ झाली की सगळ्यांना घरी यावं लागत असेल, मुलांना आवर्जून घरी यावं लागत असेल. 7च्या आत घरी पोचलं पाहिजे अशी ताकीद देण्याची गरज पडत नसे, आणि ताकीद दिली तरी कोणी येत नाहीत आजकाल, नाही की नाही. आम्ही 11 वाजता येऊ की 12 वाजता येऊ की रात्री येणारच नाही, हा प्रकार नसे. शिस्त होती ती की संध्याकाळी आलंच पाहिजे, दिवा लावलाच पाहिजे, दिव्याला प्रणाम केलाच पाहिजे, दीपज्योती नमस्कार, दिव्याला नमस्कार केला पाहिजे, त्याच्यानंतर मोठ्याला नमस्कार केला पाहिजे, आईवडिलांना आजी आजोबांना नमस्कार केला आहे, कोणी पाहुणे असतील जर ज्येष्ठ त्यांनाही पण नमस्कार केला पाहिजे. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या, आहे की नाही. ह्या गोष्टी फार आवश्यक आहे. त्यानेच माणूस संस्कारित होतो, पुढे काहीतरी आशा निर्माण होते. हे जे बालपणीचे संस्कार पडले नाहीत तर सगळं आज बघतोय आपला. संस्कार फार महत्त्वाचे आहेत, अगदी कमी का असेना पण ते फार महत्त्वाचे आहेत. तेच आपलं रक्षण करतात. स्वामींनी फार छान म्हटलं आहे, हे आपले संस्कार, ज्याला आपण म्हणतो चांगले विचार, चांगली वर्तणूक आणि चांगली वाणी, हे जितकं असेल तितकं आपलं ते रक्षण करतात. हजारो लाखो देवदूतांसारखं आपलं रक्षण करतात असं स्वामी म्हणतात. मग ते कवच आहे आपल्यासाठी. जसे बॉडीगार्ड्स असतात ना, VIP असतात, त्यांच्या इकडे ब्लॅक कॅट्सवाले बंदूक घेऊन उभे असतात, ते VIPचं रक्षण करत असतात. तसंच आपलं रक्षण जे अदृश्य देवदूत आहेत आपल्या बाजूला, आपण ते निर्माण केले पाहिजे. जर हाकलून दिलं तर मग आपलं रक्षण कसं होणार. तसे कितीही ते संस्कार किंवा ते वागणं कितीही बेकार वाटत असलं, निरर्थक वाटत असलं, ते निरर्थक नाही आहे, बेकार नाही आहे, ते फार महत्त्वाचं आहे. तिथूनच तुम्ही पुढे जाल. त्यालाच म्हणतात धर्म. आपण बघतो त्याला धर्मपुरुषार्थ म्हणतात. म्हणजे पूजा अर्चा तीर्थयात्रा सगळंच. आम्ही कालच गेलो होतो, ते तुमचे काय देवी आहे ना वरती डोंगरावर उस्मानाबादला, हां, दर्शन करायला थोडा वेळ होता, 1 तास आम्हाला संध्याकाळी वेळ होता. आम्ही जाऊन बघून आलो, दर्शन घेऊन आलो. ते फार गरजेचं आहे, देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. आज आमच्याकडे सगळे आलो, आम्ही तुळजापूरला गेले, पहाटे दर्शन घेऊन आले. ते फार गरजेचं आहे. देवाला प्रणाम केला पाहिजे, त्याच्यासमोर झुकलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, जेवढं जमेल तेवढं केलं पाहिजे. ह्या गोष्टी निरर्थक नाहीत, फार महत्त्वाच्या आहेत. याला धर्म म्हणतात. ह्याच गोष्टी आपल्याला देवदूतासारख्या 1-2 नाही, हजारो लाखो देवदूतांसारख्या आपल्याला वाचवतात असं स्वामीजी म्हणतात. तुमचा प्रत्येक शब्द, उच्चारलेला प्रत्येक शब्द, केलेली वागणूक आणि मनात आलेली चुकीची गोष्ट, ज्याप्रमाणे वाघ आपल्या भक्ष्यावर झेप घेऊन त्याचा चेंदामेंदा करते, त्याचप्रमाणे हे सगळं विचार, कृती, वाणी हे आपलं नुकसान करेल. कारण संस्कार आहे तोच आपल्याला दिशा देत असतो आणि घडवत असतो किंवा बिघडवत असतो.
म्हणून या बाबतीत फार सजग राहिलं पाहिजे. आणि हा अध्यात्माचा भाग आहे. आपलं यशस्वी जीवन म्हणजे काय हे आधी समजलं पाहिजे. हे अगदी काटेकोरपणे याचा विचार झाला आहे, अगदी काटेकोरपणे. कारण हे काही मनुष्य जगतो आहे की आत्ताच सुरू नाही केली त्यांनी. हजारो वर्षांपासून मनुष्य जगतो आहे, हजारो वर्षांपासून मनुष्य प्रगत होतो आहे. प्रत्येक बाबतीमध्ये तो प्रगत होतो आहे, पुढे पुढे जातो आहे. म्हणजे प्रत्येक दिवशी, आज तर नवीन R&Dमुळे तर प्रत्येक दिवशी, आता आपला मोबाईल बघा ना, आता 5G 6G वेतन बघा ना, काय तो 6वं वेतन 7वं वेतन, सतत काही ना काहीतरी घडत असतं समोर 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 समोर. इथे काही रस्ते नव्हते, आता किती रस्ते झाले. हा रस्ता झाला बघा समोरून तुळजापूरला जायला. आम्ही औरंगाबादून येत होतो, आम्हाला 5-5.5 तास लागायचे, 6 तास, आणि खडबडत यावं लागायचं. आम्ही 2 तास 50 मिनटामध्ये इथे पोचलो औरंगाबादवरून. ही प्रगती आहे की नाही? ही प्रगती आहे की नाही? म्हणजे तुम्ही किती वेळ वाचवला? जवळपास 80-90% वेळ वाचवला तुम्ही. ही किती मोठी प्रगती आहे बघा. आणि हे सतत समोर समोर जाणं, गती, आणि याला गतिमानता म्हणतात की नाही? ती नसेल तर ती, स्वामींनी म्हटलं आहे, ती मरण आहे. ते एक्सपान्शन इज लाईफ, कॉन्ट्रॅक्शन इज डेथ. समोर जा, समोर जा. आपण आत्ताच वाचलं की आधी चंदनाचं वन, नंतर रुपयाचं, सोन्याचं खाण, हिऱ्या माणकाची खाण. समोर जा. चरैवेती चरैवेती चर एव येती. पुढे जात राहा, थांबू नका. पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने पुढे गेलं तर ती पुढे जाणं होणार नाही, ती अवनती होईल, यशस्वी होणार नाही, तुम्ही अपयश व्हाल. कारण माणसाला पुढे जाणं की नाही जाणं हे तुमच्या हातात नाही आहे. नाही, जसं आपलं आयुष्य आपण थांबवू शकत नाही. ठीक आहे, आमचा 1 दिवस कमी करा, नाही करता येत. तर आपल्याला पुढे जावंच लागेल. आपलं आयुष्य 1-1 दिवसांनी वाढतच राहिलं आहे, 1-1 मिनिटांनी वाढतच राहिलं आहे. ते आपल्या हातात नाही आहे. पण आपल्या हातात काय आहे, त्याचा उपयोग करून कशा प्रकारे त्याचा उत्तम उपयोग करायचा ते आपल्याला अध्यात्म शिकवतं. तर टाईम मॅनेजमेंट म्हणतात आहे की नाही? तेवढ्याच वेळामध्ये एक जण अमुक प्रकारे करतो, तेवढ्याच वेळामध्ये एक जण अमुक प्रकारे करतो. टाईम मॅनेजमेंट आहे ते. त्याचप्रमाणे आपल्याला जे आहे, वेळ आपल्याकडे उपलब्ध आहे, हा प्रवास आहे. जीवन म्हणजे प्रवास आहे, जीवनयात्रा. गीतेमध्ये त्याला शरीर यात्रा म्हटलं. फार सुंदर शब्द आहे गीतेमध्ये. शरीर यात्रा पिचतेन प्रसिद्धेद कर्मणः नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो ह्यकर्मणः शरीर यात्रा पिचतेन प्रसिद्धेद कर्मणः. अर्जुना, तुला जे काम सोपवलं आहे ते तू कर. समोर जागा आहे, ते तू कर. नियतं कर्म त्वं कुरु. जर तुला स्वाभाविक जे कर्म आहे, जे तू केलंस, प्रत्येक इथे बसल्या प्रत्येकाचं स्वाभाविक कर्म आहे. काय करायचं त्याला माहिती आहे, आज काय करायचं उद्या करायचं. त्याला नियत म्हणतात, स्वभावज कर्म म्हणतात. गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी म्हटलं आहे की नाही? स्वभावज कर्म म्हटलं, नियते म्हटलं, आणखी बरंच काय म्हटलं. सहजम कर्म कंतेय न त्यजेत असं म्हटलं आहे. त्याला सहज पण म्हटलेलं आहे. जर तुम्ही ते केलं आणि आत्ताच निष्काम भावनेने केलं, ते अकर्मणा होतं. तुमचं चित्त शुद्ध करतं. तुम्ही कोण आहात तुम्हाला कळतं, तुमच्या स्वरूपाची तुम्हाला प्राप्ती होते. तुम्हाला कळतं तुम्ही कोण आहात, तुम्ही शरीर नाही आहे. परंतु पहिली स्टेप काय आहे? नाही, शरीर यात्रा पिचतेन प्रसिद्धेत अकर्मणः. तुम्ही काहीच नाही केले, चूप बसले, झोपून राहिले, ते पण कर्म आहे. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. आपल्या जीवनाचा एक क्षणसुद्धा असा नाही आहे की ज्यावेळी आपण कर्म करत नाही. झोपतो आपण, ते कर्म आहे. तुम्ही झोपतो, क्रियापद आहे ते. झोपणे ही क्रियापद आहे. मी झोपतो हा कर्ता आहे आणि ते क्रियापद आहे. झोपणे ही क्रियापद आहे, म्हणजे ते कर्म आहे. ते म्हणजे आपण श्वास घेतो, कर्म आहे ते. म्हणून अकर्मणः शक्य नाही. आपल्या डोक्यात विचार काढून टाका तो, की आम्ही काही न करता आपण मजेत राहू, रिटायर झाल्यानंतर मग काय आनंदच आनंद आहे, मुक्ती, काहीच काम नाही की नाही. नाही, श्वास घेतो हे काम आहे.
म्हणजे सुंदर शब्द आहे. शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद. अर्जुना असं दिसत नाही, न प्रसिद्धेद असं कुठं दिसतंय? काय काय सुंदर शब्द का. शरीर यात्रा, शरीराची यात्रा आहे, शरीराची यात्रा आहे, देहयात्रा आहे की नाही. आत्म्याची यात्रा नसते. आत्मा कुठे येते नाही जाते नाही, त्याला म्हणतात अध्यात्म. तुम्हाला दोन्ही माहीत पाहिजे, अध्यात्म आणि आपलं आजचं जीवन, याची सांगड तुम्हाला व्यवस्थित घालता आली पाहिजे. अध्यात्म काय सांगतं? न जायते न म्रियते. तो जात म्हणजे जाती म्हणजे जन्म, नाही की नाही. न जायते म्रियते, तो जन्म होत नाही, तो मरत नाही. नायम भूत्वा भविता वा न भूय अजः. अजन्म आहे तो, अजो तो नित्य आहे. शाश्वतोयम पुराणो, सहज एक प्रकारचा आहे पुराणो. न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराचं हनन होतं, मृत्यू होतो, नाहीसा होतो. न हन्यते, तुमचं हनन होणार नाही. शुकदेवाने परीक्षिताला उपदेश केला 7 दिवस आणि त्याला शाप मिळाला होता. 7 दिवस तू जगशील, तक्षक नाव येईल तुला, डसेल, तू मरशील की नाही. 7 दिवस झाले, परीक्षिता आता मी चाललो की नाही, पण तू मरणार नाहीस. अरे मला शाप मिळाला आहे, मी मरणार नाही. तू मरणार नाहीस, कारण काय, तुझा जन्मच झालेला नाही आहे की नाही. तुझा जन्म झाला, तू मरणार कसा तू की नाही. जो जन्मतो तो मरतो, आणि जो मरतो तो जन्मतो. जातस्यही ध्रुव मृत्यू. जात म्हणजे जन्म, ते ग्रुपिझम आहे, ते आपलं ग्रुप करतो आपण, क्लासिफिकेशन आहे. प्रत्येक गोष्ट ग्रुपिंग करावं लागते. आपण महाराष्ट्र म्हणजे हा एक मराठी बोलणारे इथे, हिंदी बोलणारे तिथे, तमिळ बोलणारे तिथे, त्याला करावं लागतं आहे की नाही. म्हणजे पटकन समजतं. जात म्हणजे जन्म, जाती, त्याला जातून जाती शब्द आलेला आहे की नाही. जातस्यही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. जर जन्म असेल तर मृत्यू नक्कीच, आणि मृत्यू असेल तर जन्म नक्कीच. अध्यात्म काय म्हणतं? तुम्हाला मरण नाही, कारण तुम्हाला जन्म नाही म्हणून तुम्हाला मरण नाही. मरण असेल मग जन्म असणार, पण जन्मच नाही आहे तर मरण कुठून असणार? तुम्हाला मरणच नाही आहे. याला म्हणतात अध्यात्म. आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे की नाही. तुम्ही बरंच ऐकलेलं आहे, म्हणजे तुम्ही बहुश्रुत आहात नाही. ज्यांनी बरंच ऐकलेलं आहे त्यांना बहुश्रुत म्हणतात. भरपूर ऐकलेलं आहे. आणि असं आपण प्रयत्न करतो, तुम्ही याच्यात सामील होत जा. म्हणजे ऐकण्यामध्ये तुमच्या भर पडेल. श्रुतीविषयी म्हटलं जातं, वेदांविषयी म्हटलं जातं, वेदांना आळस माहीत नसतो नाही. तीच गोष्ट पुन्हा 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 सांगतात. गीता पुन्हा पुन्हा तीच ती गोष्ट सांगते. आई तीच ती गोष्ट पुन्हा पुन्हा मुलाचं, अरे किती सांगणार? मुलगा म्हणतो मला तू 10दा सांगून झालं की ते खूपदा ऐकलेली आहे. नवरा पण म्हणतो किती सांगितलं की तुम्ही तिकीट जपून ठेवा, पैसे जपून ठेवा, मागच्या वेळी असं केलं आहे की नाही. मला किती सांगितलं की लहान मुलं आहे का? नवरा कुठेतरी निघाला असतो दौऱ्यावर आणि ती बाई त्याला सतत सांगते हे तुम्ही करा तसं. तर तो वैतागतो. श्रुती सांगते, गीता सांगते, सतत सांगते. तुला अर्जुना, तुला नसेल समजलं पुन्हा सांगतो. शेवटी 18व्या अध्यायात आहे की तू कच्चिदेत श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिद अज्ञान समूह प्रणष्टस्ते धनंजय. तू नीट ऐकलंस की नाही अर्जुना? कच्चिदेत श्रुतं पार्थ. आणि नुसतं ऐकून चालणार नाही, एकाग्रेन चेतसा. मन तुझं एकाग्र होतं की नाही, काहीतरी करत होता इकडे तिकडे, टिवल्या बावल्या. अध्यात्म एकाग्रतेने ऐकायचं असतं. जसं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे की नाही, अगदी एकाग्रतेने ऐकायचं असतं, सगळे कान देऊन ऐकायचं असतं. त्याचा परिणाम घडतो. कच्चिद अज्ञान समूह प्रणष्टस्ते. नष्टतेने ते झालं तर तुझं अज्ञान आणि समूह नष्ट होईल. ते जर नाही झालं तर आपण नीट ऐकलं नाही, त्याला कॉरोलरी म्हणतात आणि अन्वय व्यतिरेक म्हणतात. असं झालं तसं नाही झालं तर असं होणार नाही. मग जर हे आपल्याला अगदी माहीत करून घ्यायचं असेल
ते फार आवश्यक आहे. त्याला पुरुषार्थ म्हणतात. पुरुषार्थ शब्द तुम्ही सर्वांनी ऐकलेला आहे. अर्थ म्हणजे मीनिंग तुम्हाला माहीत आहे. या शब्दाचा अर्थ तो आहे. आपण एकदम सिंपल घेऊन यास. मीनिंग, अर्थ, मीनिंग. मराठी समजत नसेल तर इंग्लिश समजेल तुम्हाला. नाही, पुष्कळ गोष्टी आपल्याला मराठी समजत नाही, इंग्लिशमध्ये समजतात. नाही, तर मीनिंग. मग सार्थ, पुरुषार्थ म्हणजे काय? मिनिंगफुल. मिनिंगफुल पाहिजे. प्रत्येक गोष्ट मिनिंगफुल पाहिजे. त्याच्यामध्ये अर्थ पाहिजे. निरर्थक व्हायला नको. कोणती गोष्ट निरर्थक व्हायला नको. त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ पाहिजे. तुम्ही निरर्थक गोष्टी केल्या त्याचं फळ काय होणार नाही. आणि निरर्थकपणे केल्या तर सगळ्या वाया जातील. आणि वाया जाण्याने पुष्कळदा तुमचं नुकसान करतील. आणि सगळं अध्यात्माच्या अंतर्गत येतं. मग आपल्याला काही उदाहरणं पण बघावं लागतील की नाही. कारण उदाहरणातून आपल्याला समजतं. एक असतं तात्विक विचार की नाही, तो बुद्धिगम्य असतो. आपल्याला समजतं. आपण तर्काने समजून घेतो, बुद्धीने समजून घेतो की नाही. आणि समजल्यानंतर मग त्याची उदाहरणं बघावं लागतात. तसे मॉडेल्स आहेत काय, एक्झाम्पल्स आहेत काय, उदाहरणं आहेत काय. मग त्यातून आपल्याला आणखी समजतं. डेमॉन्स्ट्रेशन ज्याला म्हणतो, त्याचं प्रात्यक्षिक आहेत काय, ती 3 गोष्ट आणखी पक्की होते की नाही. म्हणून आपण ते पण बघण्याचा प्रयत्न करू. म्हणून या मानवी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आपलं आयुष्य सार्थक पाहिजे, मिनिंगफुल पाहिजे. त्याला कृतकृत्य म्हटलं. आपण बुद्धिमान पाहिजे. इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. कृतकृत्य म्हणजे सार्थकता, जीवनाची सार्थकता. आम्ही जिंकलो, आम्ही हारलो नाही, आम्ही जिंकलो असं म्हणता आलं पाहिजे आपल्याला. आणि बुद्धिमान स्यात म्हटलं आहे. तुम्ही बुद्धिमान होता, आज आपण बुद्धिमान नाही. आपण ज्या दिशेने चालू आहे ती दिशा जर नीट नसेल तर आपण बुद्धिमान नाही आहे. आपण कुठेतरी कड्यावरून खाली कोसळणार. असं फोटो काढता काढता, सेल्फी काढता काढता खाली कोसळतात. आणि असं काही हे काही म्हणजे नुसतं म्हणण्याची गोष्ट नाही आहे, ॲक्च्युली घडतं आहे ते. भारतामध्ये सगळ्यात जास्ती सेल्फी काढता काढता लोक मरतात. सगळ्यात जास्ती प्रमाण भारतामध्ये आहे की नाही. भानच नाही आहे. आपण मागे मागे जाता जाता मागे कडा आहे तिथून कोसळणार आपण की नाही. म्हणून हे फार आवश्यक आहे की तुम्हाला तात्विक माहिती पण हवी आणि उदाहरणं पण हवे. मग चांगली उदाहरणं तुमच्यासमोर असतील तर तुम्ही ती समोर ही आहे तिथून तुम्ही स्वतःचं रक्षण करा. त्याला म्हणतात पुरुषार्थ. 4 पुरुषार्थ आहेत. ते पुरुषार्थाची व्याख्या काय आहे ते तुम्हाला पारिभाषिक व्याख्या माहीत नसेल, तात्विक व्याख्या माहीत नसेल, ती आपण बघू. आणि पुरुषार्थ म्हणजे काय, 4 पुरुषार्थ तुम्हाला माहिती आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. या सर्वांचा विचार आपण पुढच्या सत्रात करू. आणि मध्ये आपण 5 मिनिटाचं एक भजन घेतो आहे. आणि नंतर मग पुन्हा आपण हा विषय सलगपणे मांडू पुढच्या सत्रामध्ये. त्यामध्ये